लाखो रुपयांची औषधं खाऊन बरा न झालेला आजार फक्त एका दालचिनीच्या तुकड्यामुळे बरा झाला. होय, एका 80 वर्षाच्या वयोवृद्ध आजोबांना तब्बल 120 पेक्षा जास्त आजार होते, जे फक्त एका दालचिनीच्या तुकड्यामुळे कायमचे बरे झाले. या आजोबांनी दालचिनी खाण्याची अशी नवीन पद्धत शोधली, जी त्यांनी गावातल्या लोकांना दिली आणि त्यानंतर एक असा चमत्कार घडला जो संपूर्ण देशात व्हायरल झाला. आज त्या गावात कुणीच आजारी पडत नाही. संपूर्ण गावाची रक्त चाचणी केली आणि त्यातून काशा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या की जे पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. आजोबांना सतत थकवा, चक्कर येणं, हृदयामध्ये ब्लॉकेज, शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, रक्ताच्या गुठळ्या होणं, हाडांचे आजार, नसांची कमजोरी, हातपायांना मुंग्या येणे असे 120हून अधिक आजार होते. आजोबा मरणाच्या उंबरठ्यावर होते, पण त्यांनी दालचिनीचा एक छोटा तुकडा अशा विशेष पद्धतीने खाल्ला आणि त्यामुळे झाला असा काही चमत्कार की ज्याचे रिपोर्ट पाहून मोठे मोठे डॉक्टर चक्रावून गेले. आजोबांनी हा उपाय त्यांच्या गावातील तरुण मुलांना, महिलांना तसेच लहान मुलांना करायला सांगितला आणि आश्चर्य म्हणजे त्यांचे सर्व आजार बरे झाले. आता या गावात कुणीच आजारी पडत नाही. जणू काही आयुर्वेदाचा एक गुप्त खजिनाच या आजोबांच्या हाती लागला. तो आता जगासमोर आला. अमेरिकन शास्त्रज्ञांनी देखील आजोबांचं कौतुक केलं. फक्त दालचिनीचा अर्धा इंचाचा तुकडा अशा वेगळ्या पद्धतीनं खायचा की संपूर्ण आजार नष्ट होतात. आयुष्यभर कुठलेच आजार होत नाही. लाखो रुपयांच्या महागड्या औषधांपेक्षा कितीतरी जास्त प्रभावी गोष्ट आपल्या स्वयंपाकघरातच असतं, हे आजोबांनी सिद्ध केलं. मग कोणती आहे ती पद्धत दालचिनी खायची? कशा पद्धतीनं दालचिनी खाल्ल्यावर आजोबांचे 120 आजार बरे झाले? कसं काय सगळं गाव निरोगी झालं? 120 पेक्षा आजार बरे करण्याची ताकद दालचिनीमध्ये कशी काय आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. देशाच्या इतिहासात कदाचित हा सगळ्यात मोठा आयुर्वेदाचा चमत्कार म्हणावं लागेल. त्या आजोबांचं नाव होतं ज्ञानदेव. ज्ञानदेव बाबा त्यांनी दालचिनीच्या अद्भुत शक्तीचा शोध लावला. संपूर्ण जगात एक आश्चर्याचं वातावरण निर्माण केलं. ही गोष्ट नेमकी काय आहे? ही दालचिनी नेमकं कशी खायची? याने कोणते आजार बरे होतात? याची खाण्याची पद्धत कशी? डॉक्टर नेमकं याच्यावर काय म्हणाले? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला महत्वपूर्ण माहितीने भरलेला हा व्हिडिओ पाहून घ्यावा लागेल. एकदा झालं असं, एका छोट्याशा गावात राहणारे एक वृद्ध शेतकरी ज्ञानदेव बाबा, त्यांची पत्नी काही वर्षापूर्वीच वारली होती आणि ते एकटेच राहत होते. मुलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना मुलांकडून फारशी मदत मिळत नव्हती. पण ज्ञानदेव बाबा खूप मेहनती होते. त्यांचं वय वाढत होतं. एकटेपणामुळे त्यांचं शरीर आणि मन दोन्ही खचलं होतं. जसं वय वाढतं तसे अनेक व्याधी लागतात. बाबांना साधारणपणे 2-3 वर्षापूर्वीच अचानक नसांच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्यांच्या नसा दुखायच्या. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्यांना संपूर्ण अंगात वेदना होऊ लागल्या होत्या. ही गोष्ट होती 2 वर्षापूर्वीची, ज्यावेळेस त्यांना आजारांचा पहिला सिग्नल मिळाला होता. पण त्यांना माहिती नव्हतं पुढे 2 वर्षानंतर ते असा चमत्कार करणार होते की त्यांना स्वतःलाच नाही तर संपूर्ण गावाला त्याचा फायदा होणार होता. हातापायांना त्यांच्या मुंग्या येऊ लागल्या होत्या. शरीर सुन्न पडू लागलं. त्यांचा थकवा इतका वाढला की त्यांना चालणंही मुश्किल झालं होतं. शरीरात रक्ताच्या गुठळ्या म्हणजे ब्लड क्लॉट्स तयार होऊ लागल्या होत्या. सगळ्यात आधी त्यांनी रक्ताची तपासणी केली. त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी खूप कमी झाल्याचं लक्षात आलं. त्यांना हृदयविकार जडला होता. नसांमध्ये ब्लॉकेजेस तयार झाले होते. शरीरात प्रचंड कमजोरी होती. डॉक्टरांनी त्यांना शहरात जाण्याचा सल्ला दिला. आता आजोबांना वाटलं आपलं सगळं संपलं. एवढे आजार, तेही एकत्र. एकतर पैसा नाही, आपलं मरण हे फिक्स आहे हे त्यांना वाटत होतं. पण त्यांनी कसे तरी पैसे जमवले. उधार उसनेवारी केली. शहरात गेले. तिथे जवळपास 2-2.5 लाख रुपयापेक्षा जास्त खर्च झाला. तब्बल 2 वर्ष ते वेगवेगळ्या दवाखान्यात जाऊन उपचार करत होते. MRI काढायचे, एक्सरे, सिटी स्कॅन करायचे, सगळं काही केलं, पण काहीच फायदा झाला नाही. उलट महागड्या औषधांमुळे त्यांना नेहमी थकवा जाणवायचा, चक्कर यायची, अंगदुखीचा त्रास व्हायचा, मरणप्राय वेदना त्यांना होत होत्या. त्यांच्या मनात आता निराशेने घर केलं होतं. पण म्हणतात ना, देव नेहमीच मदतीला धावून येतो. आता अशीच एक घटना घडणार होती ज्यामुळे आयुर्वेदाचा चमत्कार संपूर्ण देशाला फायदा होणार होता. आता आजोबांनी एक असा शोध लावण्याचे ते उंबरठ्यावर होते की ज्याचा फायदा त्यांना स्वतःलाच नाही तर संपूर्ण गावाला होणार होता. आजोबा कसे तरी दिवस काढत होते. त्यांना घरातून शेतापर्यंत जायला प्रचंड त्रास व्हायचा. एके दिवशी सकाळी ते उठले, पण त्यांना जागेवरून उठताच येईना. शरीर पूर्णपणे सुन्न झालं. डोळ्यासमोर अंधारी आली. कसे बसे ते उठले आणि घराच्या अंगणात येऊन बसले. त्यांच्या हातापायांना प्रचंड मुंग्या येत होत्या. प्रचंड चक्कर येत होती. त्यांना काय करावं सुचत नव्हतं. त्यांना आठवलं त्यांची आजी नेहमी म्हणायची, आपल्या मसाल्याच्या डब्यात सगळ्या आजारांचं औषध असतं. त्यांनी घरात जाऊन त्यांना वाटलं आता मसाल्याचा डबा उचकावा. त्यांनी तो उघडला. त्यात त्यांना एक दालचिनीचा तुकडा दिसला आणि हीच ती गोष्ट होती. हाच तो क्षण होता की त्या क्षणापासून आयुर्वेदाचा चमत्कार घडणार होता. त्यांनी काय केलं?
त्यांच्या मसाल्याच्या डब्यात फक्त दालचिनीचा एक तुकडा शिल्लक होता. त्यांची आजी त्यांना काय म्हणाली होती ते आठवत नव्हतं, पण आता तिथे फक्त दालचिनीच होती. त्यांनी काय केलं, एक स्टीलचं एक भांडं घेतलं, त्याच्यात एक ग्लासभर पाणी उकळायला ठेवलं. पाणी उकळू लागल्यावर त्यांनी सर्वसाधारण अर्धा इंच दालचिनीचा तुकडा त्याच्यात टाकला. आता अनेकांना इथं प्रश्न पडू शकतो, दालचिनीचा तुकडा वापरावा का पावडर वापरावा? पण ज्ञानदेव बाबांकडे त्यावेळेस अख्खा तुकडाच होता, त्यामुळे त्यांच्याकडे दुसरं कुठली साधन सामुग्री नसल्यामुळे त्यांनी तो तुकडा टाकला. त्यांनी त्या पाण्यात दालचिनीचा तुकडा टाकला. पाणी साधारणपणे 1 ते 1.5 मिनिटं उकळू दिलं. दालचिनीचा संपूर्ण अर्क त्या पाण्यात उतरला. त्यानंतर त्यांनी गॅस बंद केला. ते पाणी थोडं कोमट होऊ दिलं. ते औषधी पाणी कोमट झाल्यानंतर त्यांनी ते गाळून घेतलं. त्यात चवीपुरता गूळ टाकला. ज्ञानदेव बाबांनी रात्री जेवणानंतर अर्ध्या तासानं ते पाणी प्यायलं आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते उठले त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये तो चमत्कार दिसून येणार होता. रात्रभर ते झोपले. त्यांची आजी त्यांना रात्रभर स्वप्नात दिसत होती. रात्रभर ती म्हणायची, ज्ञानोबा तू बरा होशील, काळजी करू नको. दुसऱ्या दिवशी त्यांना पहाटे जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याबरोबर चमत्कार घडणार होता. ज्ञानदेव बाबा विजेच्या वेगाने उठून उभे राहिले. त्यांच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा होती. त्यांच्या नसांमधल्या वेदना पूर्ण नाहीशा झाल्या होत्या. हातापायांना सुन्नपणा आणि मुंग्या येणं थांबलं होतं. अंगातला थरकाप थांबला होता. त्यांच्या स्वतःच्या डोळे विश्वास बसत नव्हता. ही ऊर्जा आली कुठून? माझे सगळे आजार एका रात्री कसे बरे झाले? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते थेट शहरातल्या डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी ज्ञानदेव बाबांना पाहिलं आणि विचारलं, काय बाबा, कुठे त्रास होतोय? ज्ञानदेव बाबांचं उत्तर ऐकून डॉक्टरांना धक्काच बसला. ते म्हणाले, डॉक्टर मी काही दुखतंय म्हणून नाही आलो, माझं दुखणं अचानक कसं बरं झालं हे तुम्हाला मी विचारायला आलोय. डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. त्यांनी बाबांच्या रक्ताच्या सर्व चाचण्या पुन्हा करायला सांगितल्या. रिपोर्ट आले. डॉक्टर अक्षरशः हादरले. ज्ञानदेव बाबांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढलं. शुगर बीपी नियंत्रणात होतं. नसामधले ब्लॉकेज, रक्ताच्या गुठळ्या पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या. हे कसं शक्य आहे? तुमचे आजार कसे काय बरे झाले? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारलं. तेव्हा ज्ञानदेव बाबांनी त्यांनी रात्री प्यायलेल्या दालचिनीच्या पाण्याबद्दल सविस्तर सांगितलं. डॉक्टरांनी हात लावला आणि म्हणाले, अरे वा बाबा, तुम्ही नकळतपणे एक असा उपाय शोधून काढलाय जो लाखो रुपयांची औषधं करू शकत नाही. दालचिनीमध्ये इतकी ताकद आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल. मग डॉक्टरांनी दालचिनीचे फायदे सांगायला सुरुवात केली. नसांमध्ये कमजोरी आणि ब्लॉकेज असेल तर दालचिनीमध्ये एक विशेष प्रकारचं रसायन असतं जे आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण सुधारतं, नसांमधलं ब्लॉकेज दूर करतं, रक्तांच्या गुठळ्या विरघळण्यास मदत करतं, नसा मजबूत होतात, सुन्नपणा, मुंग्या येणं, वेदना यासारख्या समस्या दूर होतात. हृदयाचं आरोग्य ठरवण्यासाठी दालचिनी अत्यंत प्रभावी आहे. दालचिनी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते, खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका अतिशय कमी होतो. डायबिटीज आणि बीपी, दालचिनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. तसेच ती रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते. हाडांचे आणि सांध्यांचे दुखणे, दालचिनी अँटी इन्फ्लॉमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरात सूज कमी होते आणि वात आणि वायूमुळे होणारी सांधेदुखी, हृदयाच्या वेदना कमी होतात. स्मरणशक्ती आणि मेंदूचं कार्य वाढवते दालचिनी. अशा प्रकारे ज्ञानदेव बाबांनी नकळत केलेल्या एका साध्या उपायाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांनी गावात परत येऊन हा सोपा आणि चमत्कारिक उपाय सर्वांना सांगितला. सुरुवातीला लोकांना विश्वास बसला नाही, पण जेव्हा ज्ञानदेव बाबांच्या त्यांनी उत्साहात काम करताना त्यांना पाहिलं, ज्ञानदेव बाबांना स्वतःच्या डोळ्यांनी बरं होताना पाहिलं, तेव्हा सगळ्या गावाने उपचार सुरू केला आणि बघता बघता संपूर्ण गाव निरोगी झालं. गावात कुणीच आजारी पडत नाही. या कथेने हेच दाखवून दिलं की महागड्या औषधांपेक्षा आपल्या घरात असणाऱ्या साध्या पदार्थामध्ये प्रचंड आयुर्वेदिक शक्ती दडलेली असते. फक्त त्याची योग्य माहिती आपल्याला नसते. जर तुम्हालाही नसांची कमजोरी, ब्लॉकेज, हृदयविकार, डायबिटीज आणि सांधेदुखीचा त्रास असेल तर हा साधा घरगुती उपाय किमान 15 दिवस नियमित करून बघा आणि मग स्वतःच फरक अनुभवा. तुमचा या दालचिनीच्या उपायाबद्दल काय अनुभव आहे हे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.